राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण बराच काळ ज्या निधीची वाट पाहिली जात होती त्या सन्मान निधीचे वितरण अखेर सुरू झालेले आहे। पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू झालेली आहे। यासाठी आवश्यक ती सर्व तयारी आधीच पूर्ण करण्यात आलेली होती आणि आजपासून राज्यभरात निधी हस्तांतरणाला सुरुवात झालेली आहे। महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 2 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांना एकत्रित स्वरूपात सन्मान निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। या संदर्भात अधिकृत माहिती देताना सांगण्यात आले की पात्र महिलांना महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून हप्त्यांचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जात आहे। आज शनिवार 31 जानेवारी रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। रविवार असल्याने बहुतांश बँकांना सुट्टी असते, त्यामुळे शनिवारीच मोठ्या प्रमाणावर निधी हस्तांतरण करण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमधील लाखो महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जानेवारी महिन्याचा हा 19वा हप्ता असून प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये प्रमाणे रक्कम थेट खात्यामध्ये जमा केली जात आहे। अनेक दिवसांपासून या हप्त्याची वाट पाहिली जात होती, मात्र आता ही प्रतीक्षा संपलेली आहे। प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मागील काही महिन्यांचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काहीसा उशिरा मिळालेला होता। तो डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये जमा झाला होता। त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी जानेवारीच्या मध्यात वितरित करण्यात आला होता। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबतही अनेक शंका आणि अफवा पसरल्या होत्या, मात्र सध्या थेट निधी वितरण सुरू झाल्यामुळे अशा सर्व अफवांना पूर्णविराम मिळालेला आहे। राज्यातील एकूण लाभार्थी संख्या मोठी असल्यामुळे सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होणे शक्य नसते, कारण हा निधी आधार संलग्न बँक खात्यांमध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून पाठवला जातो। डीबीटी प्रणालीची दररोजची मर्यादा लक्षात घेता एका दिवसात ठराविक संख्येनेच खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाऊ शकते। त्यामुळे 4 ते 5 दिवसांत टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांतील पात्र महिलांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे। या प्रक्रियेमुळे काही महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील, काहींच्या उद्या तर काहींच्या पुढील 1-2 दिवसांत जमा होतील। त्यामुळे कोणत्याही महिलेला घाई किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही। वितरण प्रक्रिया सुरू आहे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे। दरम्यान केवायसी संदर्भात ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। राज्यात 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। पहिली यादी पात्र लाभार्थी महिलांची, दुसरी यादी अपात्र महिलांची आणि तिसरी यादी केवायसी अपूर्ण किंवा प्रलंबित असलेल्या महिलांची आहे। ज्यांचे नाव पात्र यादीत आहे त्यांना निधी मिळत आहे, मात्र ज्यांची केवायसी अपूर्ण आहे त्यांनी ती तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो। केवायसी प्रक्रिया सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे योजनेमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवणे हा आहे। ज्यांच्या केवायसी पूर्ण आहेत आणि जे नवीन नियमांनुसार पात्र ठरतात त्यांच्याच खात्यामध्ये पुढील काळात निधी जमा केला जाणार आहे। या योजनेच्या पात्रतेबाबत काही महत्त्वाच्या अटी लागू करण्यात आलेल्या आहेत। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असणे गरजेचे आहे। घरामध्ये 4 चाकी वाहन नसणे, कोणत्याही सदस्याकडे सरकारी नोकरी नसणे आणि वयोमर्यादेच्या अटी पूर्ण होणे आवश्यक आहे। या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे। योजनेचा मूळ उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य, पोषण आणि स्वावलंबन वाढवणे हा आहे। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा अपात्र महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। ह्या अर्थाने गरजू आणि पात्र महिलांपर्यंतच हा निधी पोहोचावा यासाठी नियम अधिक काटेकोर करण्यात आलेले आहे। एकूणच पाहता
राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. निधी वितरण प्रक्रिया सुरू झाली असून येत्या काही दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत प्रक्रियेवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.